Students, welcome in the online lecture. This is the 7th lecture on the topic organisms and population. In the last lecture, I have explained about the population interaction. In that, the one type of interaction we will study, that is the parasitism. मागच्या लेक्चरमध्ये आपण पॉप्युलेशन इंटरॅक्शनमधला एक प्रकार शिकलो, तो म्हणजे पॅरासिटिझम, जो निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बोथ टाईपच्या इंटरॅक्शनचा टाईप आहे. इन दिस लेक्चर वी विल स्टडी अबाउट द नेक्स्ट टू टाईप्स ऑफ पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स, दॅट इज प्रिडेशन अँड कॉमेन्सॅलिझम. या लेक्चरमध्ये आपण पुढच्या दोन टाईप्स स्टडी करणार आहे, प्रिडेशन आणि कॉमेन्सॅलिझम. तर सुरुवातीला बघूया प्रिडेशन मीन्स. प्रिडेशन मराठीत म्हणजे शिकार करणं किंवा शिकारी आणि शिकार किंवा भक्ष्य आणि भक्षक यांच्यामध्ये असणारं जे इंटरॅक्शन आहे त्याला प्रिडेशन असं म्हटलं जातं. आता प्रिडेशन म्हणजे काय बघूया नक्की, डेफिनेशन काय आहे त्याची. द इंटरॅक्शन बिटवीन इटर अँड बिईंग इटन इज कॉल्ड अ प्रिडेशन. खाणारा आणि खाल्ला जाणारा यांच्यामध्ये असणाऱ्या इंटरॅक्शनला प्रिडेशन असं म्हटलं जातं. आता जो खाणारा असतो इटर म्हणजे हा भक्षक असतो आणि बीइंग इटन हा असतो भक्ष्य. इटरला दुसरं नाव आहे प्रिडेटर आणि ज्याला खाल्लं जाणार आहे त्याला प्रे असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? प्रे असं म्हटलं जातं. बघा, it is a kind of direct food relationship between two species of animals and plants. हे डायरेक्ट इंटरॅक्शन आहे, डायरेक्ट रिलेशनशिप आहे, फूड रिलेशनशिप. एक स्पेसीज जी आहे ती प्लांट्सची असू दे किंवा ॲनिमल्सची असू दे, ही दुसऱ्या स्पेसीजची काय असते? फूड असते. म्हणून हे डायरेक्ट रिलेशनशिप आहे दोन स्पेसीजमध्ये असणारं, एक फूड आहे एका स्पेसीजचं. तर अशा इंटरॅक्शनला प्रिडेशन असं म्हटलं जातं. इन दिस रिलेशनशिप वन इज लार्जर अँड स्ट्रॉंगर कॉल्ड प्रिडेटर अँड अदर इज स्मॉलर अँड वीक कॉल्ड प्रे. या रिलेशनशिपमध्ये जो लार्ज साईजचा असतो, स्ट्रॉंग असतो, त्याला प्रिडेटर असं म्हटलं जातं, भक्षक असं म्हटलं जातं. आणि जो लहान आकाराचा असतो, स्मॉल असतो, त्याला काय म्हटलं जातं? तर भक्ष्य म्हटलं जातं, म्हणजेच प्रे असं म्हटलं जातं. आता आपल्या लक्षात येतं की प्रिडेशन म्हटलं, शिकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त टायगर आणि डिअर येतं. म्हणजे एक हरिण पळायला लागलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागं वाघ लागलेला आहे, असं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं, बरोबर, शिकार आणि शिकारी म्हटलं की. पण इतक्याच प्रकारचे फक्त प्रिडेशन असू शकतं का? तर नाही. आता बघा, आपण प्लांट्सवरती डिपेंड आहोत, म्हणजे हर्बिव्होरस ॲनिमल्स डिपेंड्स ऑन द प्लांट्स. मीन्स हर्बिव्होरस ॲनिमल्स आर द प्रिडेटर्स अँड प्लांट्स आर द प्रे. म्हणजे ॲनिमल्समध्ये आणि प्लांट्समध्ये सुद्धा काय होऊ शकतं? तर प्रे आणि प्रिडेशन होऊ शकतं किंवा प्रे आणि प्रिडेटर होऊ शकतं. आता हे झालं एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला की या दोन्हींमध्ये असणारं हे इंटरॅक्शन, की फक्त ॲनिमलमध्ये शिकार होते का? नाही, तर शिकार ही प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये सुद्धा होत असते. म्हणून हे एक उदाहरण सांगितलं. अल्दो ग्रेझर्स आर ॲनिमल्स इटिंग प्लांट्स क्लासिफाईड ॲज हर्बिव्होरस, दे आर नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम प्रिडेटर्स. ते काय वेगळे आहेत का प्रिडेटर्सपेक्षा? नाही, कारण त्यांनी काय खाल्लं? त्यांचं भक्ष्य खाल्लं. दे कीप प्रे पॉप्युलेशन्स अंडर कंट्रोल. ते काय करत असतात? प्रेचं जे पॉप्युलेशन आहे ते प्रिडेटर कंट्रोलमध्ये ठेवत असतात. जर प्रेचं पॉप्युलेशन वाढलं तर साहजिकच प्रिडेटरचं सुद्धा पॉप्युलेशन वाढतं. खायला खूप अन्न आहे, त्यामुळे प्रिडेटरची संख्यासुद्धा वाढणार आहे. खायला अन्न कमी पडलं तर प्रिडेटरची संख्या कमी पडणार आहे. म्हणून ह्या दोन्हींमध्ये असणारं जे रिलेशनशिप आहे ते कसं असतं आणि कुठून कुठं जातं एनर्जीचा फ्लो? तर एनर्जी फ्लो फ्रॉम ॲटोट्रॉप्स टू ॲन ॲनिमल्स टू अनदर ॲनिमल ड्यू टू द प्रिडेशन थ्रू फूड वेब.
अन्नसाखळी तुम्हाला माहितीच आहे. फूड वेब म्हणजे अन्नसाखळी. अन्नसाखळीमधून एनर्जीचा फ्लो ॲटोट्रॉप्सपासून म्हणजे प्लांट्सपासून ॲनिमलकडून दुसऱ्या ॲनिमलकडून दुसऱ्या ॲनिमलकडं असा फ्लो होत राहतो. म्हणजे एक फूड चेन तुम्हाला सांगायची झाली किंवा फूड वेब अन्नसाखळी जर तुम्हाला सांगायची झाली तर मागंही एका लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेली अन्नसाखळी. जसं मग समजा ग्रासेस आहेत, ग्रासेसना फीड करायला ग्रास होपर्स येणार आहेत, ग्रास होपर्सना फीड करायला फ्रॉग्स येणार आहेत, फ्रॉग्सना फीड करायला स्नेक्स येणार आहेत आणि स्नेक्सना फीड करायला ईगल लाईक बर्ड्स येणार आहेत. म्हणजे ही जी फूड वेब आहे, ही जी फूड चेन आहे, ह्या फूड चेनमध्ये काय होत जाणार आहे तर गवत असेल तरच ग्रास होपर्सची संख्या वाढेल, ग्रास होपर्सची संख्या असेल तरच फ्रॉग तिथं जगतील, फ्रॉग्स असतील तरच तिथं स्नेक्स जगतील, स्नेक्स जगतील तरच तिथे ईगल बर्ड्ससारखे बर्ड्स येतील. तर अशा प्रकारे एनर्जीचा फ्लो ॲटोट्रॉप्सकडून एका ॲनिमलकडून दुसऱ्या ॲनिमलकडं असे फ्लो होत असतो. आणि मग दोघांमध्ये असणारं जे रिलेशनशिप आहे प्रे आणि प्रिडेटरमध्ये ते कसं असतं. द प्रिडेटर पॉप्युलेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रे पॉप्युलेशन. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणलेलं आहे. म्हणजे प्रिडेटरची संख्या, प्रेची संख्या वाढली तर प्रिडेटरची पॉप्युलेशन साहजिकच वाढणार आहे. खायला भरपूर अन्न आहे त्यामुळं काय होत जाणार आहे, तिथं आणखी पॉप्युलेशन प्रिडेटरचं वाढत जाणार आहे. त्यामुळे इथं असं म्हणलं आहे, दे कीप प्रे पॉप्युलेशन्स अंडर कंट्रोल. विदाऊट देम, प्रिडेटर नसतील तर विदाऊट देम प्रे स्पेसीज would reach very high population density and cause ecosystem instability. जर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल नसतं तर प्रेची संख्या वाढत गेली असती, प्रिडेटर्स नसते समजा तर प्रेची संख्या वाढत गेली असती आणि प्रेची संख्या वाढत जाऊन इकोसिस्टीम इनस्टेबल झाली असती. म्हणजे प्रत्येक प्रे हा दुसऱ्याचा प्रिडेटर आहे, बरोबर. मग एकाच प्रेची संख्या वाढत गेली तर त्याच्या प्रिडेटरची संख्या वाढायला पाहिजे, तरच ते इकोसिस्टीम काय होऊ शकेल, स्टेबल राहू शकेल. एक एक्झाम्पल बघूया आपण. इन अब्सेन्स ऑफ फ्रॉग्स लॉक्युस्टस इन्क्रीजेस इन डेन्सिटी अँड डिस्ट्रॉय लार्ज ट्रॅक्ट्स ऑफ ॲग्रिकल्चर लँड्स. म्हणजे ग्रास होपर्सचाच एक प्रकार आहे, लॅक्युस्टस इन्सेक्ट्सचाच एक प्रकार आहे जो ॲग्रिकल्चर क्रॉप फील्डवरती फिडिंग करतो, टोळधाड जसं म्हटलं जातं तसं. तर त्यांची संख्या जर वाढलेली असेल आणि तिथं जर फ्रॉग्स नसतील तर त्यांची संख्या वाढतच जाणार आहे आणि त्यामुळं ॲग्रिकल्चर लँड्स काय होणार आहेत, डिस्ट्रॉय केले जाणार आहेत. म्हणून बायोलॉजिकल कंट्रोल मेथड्स ॲडॉप्टेड इन ॲग्रिकल्चर पेस्ट कंट्रोल आर बेस्ड ऑन द ॲबिलिटी ऑफ द प्रेडेटर टू रेग्युलेट प्रे पॉप्युलेशन. जे तुम्ही बघितलेलं आहे ॲग्रिकल्चर फील्डमध्ये बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल मॅनेजमेंट बघितलं असेल, कधी ऐकलं असेल. एक इन्सेक्ट दुसऱ्या इन्सेक्टला फीड करतो किंवा त्याच्या लार्वीला फीड करतो, ह्याला बायोलॉजिकल पेस्ट मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. मग त्या प्रकारच्या ही जी टेक्निक आहे प्रे प्रिडेटर इंटरॅक्शन, ह्या टेक्निकचा वापर करूनच मग बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल केलं जात असतं. Predators also help in maintaining species diversity in a community by reducing the intensity of competition among competing prey species. आपल्या इकोसिस्टीममध्ये असणारे भक्षक जे आहेत त्या भक्षकांचा हाही रोल महत्त्वाचा आहे की ते आपल्या इकोसिस्टीममध्ये स्पेसीज डायव्हर्सिटी जी आहे ती मेंटेन ठेवण्याचं काम करत असतं. When certain exotic species are introduced accidentally or intentionally into a new geographical area, they become invasive and start spreading rapidly due to absence of natural predator. Example, zebra mussels in the international zone of North America. म्हणजे एखादी एक्झॉटिक स्पेसीज जर इंट्रोड्यूस झाली, बाहेरून आलेली एखाद्या पर्टिक्युलर जिओग्राफिकल एरियावरती, तर त्या पर्टिक्युलर स्पेसीजचे प्रिडेटर्स तिथं असत नाहीत ना, कारण ती बाहेरून आलेली स्पेसीज आहे. तिच्यावरती फिडिंग करणारे जे प्रिडेटर्स आहेत त्या जिओग्राफिकल एरियामध्ये नसतात आणि त्यामुळं मग त्या स्पेसीजचा तिथं एंट्री झाल्यानंतर त्याची खूप स्प्रेडिंग होतं, रॅपिडली स्प्रेडिंग होतं, कारण तिच्या तिथं काय नसतात, प्रिडेटर नसतात. त्यामुळं इफ अ प्रिडेटर ओव्हर एक्सप्लॉइट्स इट्स प्रे,
then the prey might become extinct, and following it, the predator will also become extinct for lack of food. This is the reason why predators in nature are prudent. म्हणजे काय तर एकमेकांवरती डिपेंड असतात प्रे आणि प्रिडेटर. आता आपण बघितलं त्यांचं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कसे रिलेशन आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. प्रेचं पॉप्युलेशन डिक्रीज झालं समजा, खूप इटिंग केलं गेलं प्रिडेटरकडून प्रेचं पॉप्युलेशन आणि ते एक्सटेंट झाली, स्पेसिस पूर्णपणे नष्ट झाली, तर त्याच ठिकाणी असणारं जे प्रिडेटरचं पॉप्युलेशन आहे ते सुद्धा एक्सटेंट होणार आहे, ती सुद्धा स्पेसिस एक्सटेंट होणार आहे. कारण त्यांना जर खायला अन्नच नसेल तर ती स्पेसिस जगू शकेल का? नाही जगू शकणार. त्यामुळं काय होत असतं, प्रेचं पॉप्युलेशन जर एक्सटेंट झालं, स्पेसिस जर एक्सटेंट झाली, तर त्याबरोबरच त्याच्या पाठोपाठ प्रिडेटरची सुद्धा स्पेसिस एक्सटेंट होत असते, नाश पावत असते, संपुष्टात येत असते. तर हे रिलेशन असल्यामुळं प्रे आणि प्रिडेटरमध्ये हे रिलेशन कसलं आहे? डायरेक्टली रिलेशन आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल असणारं हे रिलेशन आहे. एकाची संख्या कमी झाली तर दुसऱ्याचीही संख्या कमी होते, एकाची संख्या वाढली तर ती दुसऱ्याचीही वाढत जाते. आता याच कारणामुळं स्पेसिस एक्सटेंट होऊ शकतात. याच कारणामुळं काही स्पेसिसमध्ये इव्होल्युशन झालेलं असतं डिफेन्स मेकॅनिझमसाठी, म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, प्रिडेशनपासून किंवा शिकार होण्यापासून आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी बऱ्याच स्पेसिसमध्ये काही ॲडॅप्टेशन झालेले असतात, इव्होल्युशन झालेले असतात आणि काही कॅरेक्टर्स त्यांच्यामध्ये आलेले असतात. त्यापैकी काही एक्झाम्पल्स आपण इथं बघणार आहे या स्लाईडमध्ये. तर फर्स्ट एक्झाम्पल ऑफ कॅमोफ्लेज इन मोनार्च बटरफ्लाय. दिस इज द इमेज ऑफ मोनार्च बटरफ्लाय. आता कॅमोफ्लेज इन मोनार्च बटरफ्लाय म्हणजे काय? आता कॅमोफ्लेज म्हणजे काय अगोदर समजून घ्या. Camouflage means the some animals have ability to change the body color with related to the surrounding. काही ॲनिमल्समध्ये स्वतःच्या बॉडीचा कलर चेंज करण्याची ॲबिलिटी असते सराउंडिंगच्या कलरला मॅच होण्यासारखी, किंवा एखाद्या ऑर्गॅनिझमला किंवा त्याच्या प्रिडेटरला तो सहसा ओळखला जाणार नाही असा कलर करण्याची ॲबिलिटी काही ॲनिमल्समध्ये असते. त्याला काय म्हटलं जातं? तर कॅमोफ्लेज असं म्हटलं जातं. हे कशासाठी? तर आपल्या स्वतःचं संरक्षण प्रिडेटरपासून करण्यासाठी ह्या ॲनिमल्समध्ये झालेलं हे ॲडॅप्टेशन आहे. आणि यालाच इट इज अ काइंड ऑफ इव्होल्युशनरी आर्म्स रेस असं म्हटलं जातं. इव्हॉल्युशनमध्ये रेसमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांच्यामध्ये झालेले हे चेंजेस असतात. आता हे आणखी काही ॲनिमल्समध्ये अशा प्रकारचं मग शॅमेलिओन असेल, किंवा सेकंड एक्झाम्पल काही क्रिप्टिक फ्रॉग्स असतात, क्रिप्टिकली कलर्ड फ्रॉग्स. अशा ह्या क्रिप्टिकली कलर्ड फ्रॉग्समध्ये सुद्धा कॅमोफ्लेज दिसून येतं. आणि मग हे काय करतात आता तुम्हाला दिसेल क्रिप्टिकली कलर्ड फ्रॉग्समध्ये. आता मी 2 इमेजेस समोरासमोर घेतलेले आहेत फ्रॉग्सच्या. तर एका इमेजमध्ये तुम्हाला खालीच्या बाजूला या ठिकाणी जो पॉइंटर दिसतोय त्या ठिकाणी असणारा कलर बघा, आणि फ्रॉगच्या बॉडीवरती असणारा कलर बघा, तो मॅच होतो बरोबर. तसंच इकडं बघा, इकडं असणारा जो कलर आहे तो कलर आणि फ्रॉगच्या बॉडीवरती असणारा कलर मॅच होते. मीन्स फ्रॉग चेंज देअर बॉडी कलर अकॉर्डिंग टू द सराउंडिंग. फ्रॉगनं काय केलं तर बॉडीचा कलर काही ठिकाणी पॅचेसमध्ये चेंज केला सराउंडिंगनुसार. याला क्रिप्टिकली कलर्ड फ्रॉग्स असं म्हटलं जातं. अशा प्रकारे काही ऑर्गॅनिझम स्वतःच्या बॉडीचं प्रोटेक्शन करत असतात. स्वतःच्या बॉडीचं प्रोटेक्शन कुणापासून केलं जातं तर प्रिडेटर्सपासून केलं जातं. हे झालं ॲनिमल्समधलं. आता प्लॅन्ट्समध्ये सुद्धा काय होतं ॲडॅप्टेशनमध्ये? मग फॉर प्लॅन्ट्स हर्बिव्होरस आर द प्रिडेटर्स. बरोबर, हर्बिव्होरस ॲनिमल्स आर द प्रिडेटर्स ऑफ द प्लॅन्ट्स, अँड देअरफॉर
plants have evolved a variety of morphological and chemical defenses against a herbivores. म्हणून प्लांट्स काही मॉर्फॉलॉजिकल आणि केमिकल डिफेन्स निर्माण करतात स्वतःच्या बॉडीमध्ये. त्यातली एक इमेज तुम्हाला तुमच्या समोर दिसते इथं. अकेसिया ही इमेज जी दिसते तुम्हाला ती आहेत अकेसिया आणि कॅक्टसची, ऑफेन्शियाची. बोथ दीज प्लांट्स हॅव द थॉर्न्स, काटे असतात त्यांच्यामध्ये. अँड ड्यू टू द थॉर्न्स द herbivorous animals does not feed on these plants. ह्या वनस्पतींना काटे असल्यामुळं या वनस्पतींवरती सहसा हर्बिव्होरस ॲनिमल्स काय करत नाहीत, फीडिंग करत नाहीत किंवा खात नाहीत त्या प्लांट्सना. हे झालं मॉर्फॉलॉजिकल डिफेन्स. झाला थॉर्न्स, अकेसिया, कॅक्टस आर द मोस्ट कॉमन मॉर्फॉलॉजिकल मीन्स ऑफ डिफेन्स, काटे असणं. आता काही प्लांट्समध्ये काय केलं जातं तर पर्टिक्युलर केमिकल्स तयार केले जाते. फॉर एक्झाम्पल केमिकल्स तयार करण्यामध्ये, फॉर एक्झाम्पल दिस इज द इमेज ऑफ कॅलोट्रॉपिस, रुईच्या झाडाची ही इमेज आहे कॅलोट्रॉपिस. आता कॅलोट्रॉपिस खूप प्रमाणात ग्रो झालेली दिसते आपल्याला रस्त्याच्या कडेला. झेरोपॅटिक प्लांट आहे, आपल्या इकडे सुद्धा सापडते, पण तिच्यावरती सहसा ॲनिमल्स फीडिंग करत नाहीत, म्हणजे ही वनस्पती खात नाहीत जनावरं. का तर कॅलोट्रॉपिस प्रोड्यूस हायली पॉयझनस कार्डियक ग्लायकोसाइड्स अँड दॅट इज व्हाय यू नेव्हर सी एनी कॅटल ऑर गोट्स ब्राउजिंग ऑन धिस प्लांट. या वनस्पतीकडून खूप टॉक्झिक असं असणारं किंवा पॉयझनस असं असणारं कार्डियक ग्लायकोसाइडेजेस एन्झाईम तयार केलं जातं, ज्याचा इफेक्ट ॲनिमलच्या हार्टवरती होत असतो. त्यामुळं कुठलेही कॅटल्स किंवा गोट्स तुम्हाला रुईच्या झाडाला खाताना दिसणार नाही. दिस इज द केमिकल डिफेन्स म्हणूया आपण. हा केमिकल डिफेन्स आहे, जे काही केमिकल्स प्रोड्यूस करायचे आणि जेणेकरून काय केलं जाणार नाही, ॲनिमल्सकडून खाल्लं गेलं जाणार नाही, यासाठी स्वतःच्या बॉडीचं प्रोटेक्शन करायचं. आता ह्याचंच उदाहरणं सांगायची झाली तर टोबॅको असेल. टोबॅकोमध्ये निकोटीन असतं, कॉफीमध्ये कॅफीन असतं. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द टॉक्झिक सबस्टन्सेस विच आर प्रोड्यूस्ड बाय द प्लांट्स. हे सगळे टॉक्झिक सबस्टन्सेस प्लांट्सकडून प्रोड्यूस केले गेलेले. A wide variety of chemical substances that we extract from plants on a commercial scale, for example nicotine, caffeine, quinine, strychnine, opium, are secondary metabolites produced by them actually as defenses against grazers and browsers. हे प्लांट्सने तयार केलेली केमिकल्स आहेत, सेकंडरी मेटाबोलाइट्स आहेत, जे स्वतःच्या बॉडीचं संरक्षण करण्यासाठी निर्माण केली जातात आणि त्याचाच वापर आपण कमर्शियल करतो आहे, पैसा मिळवण्यासाठी करतो आहे. निकोटीन असेल, कॉफीमध्ये असणारं कॅफीन असेल, आता क्विनाईन असेल किंवा स्ट्रिकाईन असेल, ऑपियम बघितलेलं आहे आपण, आफू, चरस, गांजा यामध्ये असणारं. तर अशा प्रकारे ड्रग्जमध्ये वापरलं जाणारं ऑपियम, हे सगळे कमर्शियल व्हॅल्यू प्रमाणात किंवा व्हॅल्यूसाठी वापरले जाणारे केमिकल्स आहेत. आणि हे केमिकल्स प्लांट्स प्रोड्यूस करतात, पण त्यांच्या स्वतःच्या संरक्षणासाठी ॲनिमल्स जे खातात त्यांना त्या खाऊ नयेत प्लांट्सना, ॲनिमल्सनी, म्हणून त्यांनी तयार केलेली ही केमिकल्स असतात. तर अशा प्रकारे प्रे आणि प्रिडेटरच्या इंटरॅक्शनमध्ये प्रे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मग ते कॅमोफ्लेज करतात किंवा प्लांट्समध्ये थॉर्न्स म्हणजे काट्यासारखे गोष्टी तयार करतात, किंवा कॅलोट्रॉपिससारख्या वनस्पती काय करत असतात, केमिकल्स तयार करत असतात आणि स्वतःच्या बॉडीचं प्रोटेक्शन करत असतात. दिस इज अबाउट द प्रिडेशन. हे आहे इंटरॅक्शन, बोथ टाईपचं, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह टाईप ऑफ इंटरॅक्शन. पॉझिटिव्ह इंटरॅक्शन कुणासाठी असणार आहे, हे प्रिडेटरसाठी, आणि निगेटिव्ह इंटरॅक्शन कुणासाठी असणार आहे तर हे प्रेसाठी निगेटिव्ह इंटरॅक्शन असणार आहे. देन द लास्ट टाईप ऑफ इंटरॅक्शन, पॉप्युलेशन इंटरॅक्शन, इज नथिंग बट द कॉमेन्सॅलिझम.
तुमच्या बुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये दिलेला शेवटचा प्रकार जो आहे इंटरॅक्शनचा तो आपल्याला स्टडी करायचा आहे, तो म्हणजे कॉमेन्सॅलिझम. इट इज द टाईप ऑफ पॉझिटिव्ह इंटरॅक्शन. हा पॉझिटिव्ह इंटरॅक्शनचा टाईप आहे. तर काय डेफिनेशन आहे बघूया आपण कॉमेन्सॅलिझमची. The relationship between two organisms in which one organism gets the benefit while the other one is neither benefited nor harmed. दोन ऑर्गॅनिझममध्ये किंवा दोन स्पेसीजमध्ये असणारं हे इंट्रॅक्शन आहे ज्याच्यामध्ये एकाला फायदा होतो तर दुसऱ्याला कुठलाही फायदा किंवा इजा होत नाही. अशा प्रकारच्या इंटरॅक्शनला कॉमेन्सॅलिझम असं म्हटलं जातं. आणि हे पॉझिटिव्ह टाईपचे इंटरॅक्शन अशासाठी आहे की याच्यामध्ये एक ऑर्गॅनिझम बेनिफिट मिळवतो तर दुसऱ्या ऑर्गॅनिझमला फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. त्यामुळे हे पॉझिटिव्ह टाईपचं इंटरॅक्शन आहे. आता ह्याचे एक्झाम्पल्स बघूया आपण वन बाय वन. सुरुवातीला बघूया पहिले एक्झाम्पल बघूया ऑर्चिड्स. An orchids growing as an epiphyte on a branch of mango tree will get benefit while the mango tree derives no benefit. बघा आता ऑर्चिड्स शिकलो गेल्या वर्षी आपण. इपिफॅटिक रूट हे जे मॉडिफिकेशन आहे रूटचं, इपिफॅटिक रूट, या इपिफॅटिक रूटमध्ये आपण ऑर्चिडचं एक्झाम्पल वेंडा हे घेतलेलं होतं. ऑर्चिड म्हणजे काय किंवा ऑर्किड्स कसंही तुम्ही प्रोनाऊन्सिएशन करू शकता ऑर्चिड्सचं. तर ऑर्चिड्समध्ये बघा ह्या वनस्पती लार्ज ट्रीजच्या ब्रँचेसवरती ग्रो होत असतात आणि ह्या ज्या वनस्पती आहेत ह्यांचे रूट्स काही वनस्पतीमध्ये घुसवत नाहीत. ॲज लाईक द पॅरासाइट रूट बघितलेलं आहे आपण. इपिफॅटिक रूट हँगिंग रूट म्हणतात त्यांना, हवेमध्ये लटकते राहतात. तर ही वनस्पती फक्त आंब्याच्या लार्ज ब्रँचेसवरती ग्रो होते पण ही कुठलीही इजा मँगो ट्रीला करत नाही किंवा कुठलाही फायदा मँगो ट्रीला होत नाही. पण ऑर्चिड्सना त्याच्या बदल्यात काय मिळतं, तिथं राहण्याची जागा मिळते ट्रीजकडून. हा त्यांना मिळालेला बेनिफिट आहे. पण मँगो ट्रीला कुठलाही बेनिफिट किंवा लॉस होत नाही. त्यामुळे हे कोणत्या प्रकारचं इंटरॅक्शन आहे तर कॉमेन्सॅलिझम. आता दुसरं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर कॅटल अग्रेड्स. आता कॅटल अग्रेड्स हे बर्ड आहेत, बगळा दिसतोय तुम्हाला इथं. तुम्ही बघितलं असेल ॲनिमल ग्रेझिंग करत असताना त्यांच्या आजूबाजूलाही बगळे थांबतात. आता इथं का थांबतात ते, जसं ॲनिमल ग्रेझिंग करतो म्हणजे गवत खातो, तसं त्यांना गवत उपटल्यामुळं त्या गवताच्यामुळं वरती आलेले जे गवताच्या मुळ्यांच्या शेजारी असणारे जे किडे असतात गवतात असणारे ते वरती येतात आणि त्या किड्यांवरती हे कॅटल अग्रेड्स फीडिंग करत असतात. हे बर्ड त्याच्यावरती फीडिंग करत असतात. द कॅटल अग्रेड अँड ग्रेझिंग कॅटल इन क्लोज्ड असोसिएशन इज अ क्लासिकल एक्झाम्पल ऑफ कॉमेन्सॅलिझम. कॅटल अग्रेड्स ऑलवेज forage close to cattle. As cattle move, they flush out insects that might be difficult for the aggregates to find and catch. जे अवघड असतं गवतातले किडे शोधून काढणं आणि खाणं कॅटल अग्रेड्सना, ते इझिली त्यांना सापडतात. कशामुळे तर हे कॅटल्स ज्यावेळी ग्रॅझिंग करत असतात त्यावेळी ते इझिली अवेलेबल होतात, इझिली वरती येतात आणि त्याच्यावरती ते फीडिंग करू शकतात हे बर्ड्स, बगळे. तिसरे एक्झाम्पल जे आहे कॉमेन्सॅलिझमचं ते बघूया. तुमच्यासमोर इमेज आहे क्लॉन फिशची. आता हे कुणाचं, खाली जे ग्रीन कलरचे टेंटॅकल्स दिसत आहेत ते काय आहेत, हे टेंटॅकल्स आहेत. हे टेंटॅकल्स कोणत्या ॲनिमलचे दिसत आहेत तुम्हाला दिसणारे तर सी ॲनिमोन. म्हणजे इट इज द इंटरॅक्शन बिटवीन क्लॉन फिश अँड सी ॲनिमोन. इट इज द कॉमेन्सॅलिझम बिटवीन द क्लॉन फिश अँड सी ॲनिमोन. क्लॉन फिशमधलं आणि सी ॲनिमोनमधलं हे इंटरॅक्शन आहे. इंटरॅक्शन बिटवीन सी ॲनिमोन दॅट हॅज स्टिंगिंग टेंटॅकल्स अँड द क्लॉन फिश दॅट लाईव्स अमॉंग देम. हे स्टिंगिंग टेंटॅकल्सच्या मध्ये राहतो हा फिश आणि ह्याच्यामुळं काय होतं फिशला, the fish gets protection from predators which stay away from the stinging tentacles. The anemone does not appear to derive any benefit by hosting the clownfish. जरी या टेंटॅकल्सच्या मध्ये हा क्लॉनफिश राहत असला तर तो काय मिळवतो त्याच्यापासून तर स्टिंगिंग
टेंटॅकल्समुळं त्याला प्रिडेटरपासून संरक्षण मिळतं. त्याचे जे भक्षक जे आहेत त्यांच्यापासून त्याला संरक्षण मिळतं क्लॉन फिशला. आणि त्याच्या बदलात सी ॲनिमोनला कुठलाही बेनिफिट, कुठलाही लॉस होत नाही. त्यामुळं हे एक्झाम्पल आहे कॉमेन्सॅलिझमचं. द क्लॉन फिश गेट बेनिफिट बट सी ॲनिमोन डज नॉट गेट एनी बेनिफिट ऑर नॉट हार्मड. कुठलाही हार्म सी ॲनिमोनला होत नाही किंवा कुठलाही बेनिफिट सी ॲनिमोनला होत नाही, पण क्लॉन फिशला बेनिफिट मिळतो. म्हणून हे कशाचं एक्झाम्पल आहे? कॉमेन्सॅलिझमचं. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. हा टॉपिक आपला संपलेला आहे. पॉप्युलेशन, ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन हा टॉपिक इथं संपलेला आहे. एकदा बघूया, ओव्हरलुक करूया या टॉपिकमध्ये आपण काय काय स्टडी केलं. तर सुरुवातीला आपण या टॉपिकमध्ये ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट या पॉईंटच्या अंडर बायोम्स बघितले. त्याच्यानंतर हॅबिटॅट आणि निशेमधला डिफरन्स स्टडी केला, निशेचे टाईप्स बघितले. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण मेजर अबायोटिक फॅक्टर्स स्टडी केले, टेम्परेचर, वॉटर, लाईट आणि सॉईल. नेक्स्ट तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण ॲडॅप्टेशन्स आणि पॉप्युलेशन्समध्ये नटॅलिटी, मोर्टॅलिटी याविषयी स्टडी केलं. चौथ्या लेक्चरमध्ये आपण एज डिस्ट्रीब्युशन, एज पिरॅमिड, एज ग्रोथ किंवा पॉप्युलेशन ग्रोथ आणि ग्रोथचे दोन जे मॉडेल्स आहेत, एक्सपोनेन्शियल ग्रोथ, लॉजिस्टिक ग्रोथ याविषयी स्टडी केला. पाचव्या लेक्चरमध्ये आपण पॉप्युलेशन इंट्रॅक्शन्समध्ये स्टडी केले. दोन इंट्रॅक्शन्स त्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केल्या, पाचव्या म्युच्युअलिझम आणि कॉम्पिटिशन. सहाव्या लेक्चरमध्ये आपण फक्त एकच टाईपचे इंट्रॅक्शन स्टडी केले ज्याचं नाव आहे पॅरासिटिझम. आणि हे आपलं 7वं लेक्चर झालेलं आहे ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन या टॉपिकवरचं, ज्याच्यामध्ये आपण दोन पॉप्युलेशन इंट्रॅक्शनचे टाईप्स स्टडी केले, प्रिडेशन अँड कॉमेन्सॅलिझम. आणि इथं तुमचा हा टॉपिक संपलेला आहे. तर याच्यावरचं एक्सरसाइज तुम्ही घरी सॉल्व करायचं आहे, सोडवायचं आहे, क्वेश्चन सोडवायचे आहे त्याच्यावरचे सगळे. आणि पुढच्या वेळी आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे. तर इथंच थांबतोय आपण या लेक्चरमध्ये. थँक्यू.